मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी विधानसभा पोटनिवडणूक स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दुःखद निधनामुळे होत आहे। त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना महायुतीच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे। तळागाळामधील जनतेचं नेतृत्व करणारे स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी सर्वांना सोबत घेत विकास कामं मार्गी लावली। त्यांच्या कार्याचा वारसा अक्षय कर्डिले यांना लाभला आहे। ही निवडणूक वेगळी आणि महत्त्वाची आहे। 3 तालुके मिळून बनलेल्या या मतदारसंघात विविध प्रश्न असून कार्यकर्त्यांनी वाड्या वस्त्यांवरती जाऊन नागरिकांशी संवाद साधावा आणि अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय। राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या वतीनं उमेदवार अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून विजय निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतिताई गाडे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार विठ्ठलराव लंघे तसेच आमदार अमोल खताळ, आमदार सुरेश धस, आमदार काशीनाथ दाते, भाजप जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अशोक सावंत, सुभाष पाटील, काशीनाथ लवांडे, अलकाताई कर्डिले आदींसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विविध मान्यवरांची भाषणं झाली आहेत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। संपूर्ण परिसरात त्यांच्या नावाचा जयघोष घुमत होता। म्हणून हे सगळं करत असताना मला अत्यंत 6 महिन्यापासून त्रास होतोय। पण मी माझ्या मुलाला समजावलंय की तुला किती त्रास होत असू, तुला किती वेदना होत असू, आता हे जीवन काही तुझं एकट्याचं राहिलेलं नाही। तू काय आता इथून पुढे आमचे म्हणून राहायचं नाही। तू आता इथून पुढची वाटचाल शिवाजीराव कर्डिले साहेब म्हणूनच वाटचाल करायची। प्रत्येकाची अपेक्षा माझ्याकडून आज साहेबांमध्ये जे सगळे गुण होते, साहेबांच्या कामाची पद्धत होती, साहेबांचा स्वभाव, साहेबांच्या सगळ्या गोष्टी आज माझ्यामध्ये प्रत्येक व्यक्ती पाहतो आणि ती जबाबदारी समजून मी विचार केला का आपल्याला किती त्रास होत असला तरी भविष्याची वाटचाल आपल्याला साहेबांसाठी करायची, या सर्वसामान्य जनतेसाठी करायची। जो माणूस शून्यातून साहेबांनी आज लाखोंमध्ये तयार केला, जो व्यक्ती प्रत्येक गोष्टीला साहेबांना विसरत नाही, प्रत्येकाच्या मनामध्ये साहेबांनी घर तयार केलं
आज 30-35 वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक लोक साहेबांवरती सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत छोट्या छोट्यापासून तर मोठ्या कामापर्यंत साहेबांवरती अवलंबून होते. आज आपल्याला काय करायचं तर त्या जनतेसाठी रात्रंदिवस काम करायचं आणि हे सगळं करत असताना 6 महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीने मला कोणती ताकद दिलेली आहे. आज खरं म्हणजे ही संधी जी आज मला मिळाली ही मी आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही. आज साहेबांकडे पाहून मला मोठी जबाबदारी आज पक्षाने दिलेली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पूर्ण जबाबदारी माझी आणि माझ्या कुटुंबाची साहेब गेल्यापासून घेतली. रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी मला ही संधी दिली. राम शिंदे साहेब यांनी मला मार्गदर्शन केलं आणि विखे परिवाराविषयी तर मी जेवढं बोलेन तेवढं कमी. मी विखे परिवार कधी म्हणत नाही, मी म्हणतो हा माझा परिवार आहे. कारण की पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी किती मला प्रेम दिले ते मी तुम्हाला भाषणातून सांगू शकत नाही. साहेबांना एकच चिरंजीव आहे सुजय दादा, पण ज्या दिवशी साहेब गेले ना त्या दिवशीपासून त्यांचा दुसरा चिरंजीव आमची घडलेली आहे. त्यांनी तेवढं प्रेम, तेवढी साथ आणि तेवढी ताकद मला या 6 महिन्यामध्ये दिली. सुजय दादा आज आपल्या या कार्यक्रमात आपल्याला दिसत नाही, पण मला त्याला आधी सगळं घेतल्या नामले करण्यामध्ये नामदार विखे पाटील साहेबांनी मला सूचना केल्या की 2 शब्द बोलावे. त्यांना नाही म्हणून सांगितलं की 2 शब्द बोलावे. हर्षदादांनी आता आपली सर्व भूमिका साहेबांच्या घटनेनंतर आपल्या सर्वांसमोर मांडलेली आहे. सगळ्या गोष्टींची घटना घडल्यापासून तर आज काय सगळ्या बाबतींचा उल्लेख देखील आपल्यासमोर या ठिकाणी केला. आपले सर्वांचे विखे पाटील साहेब आपले आभार मानावे थोडे कमी आहे. आता अनेक वेळा आपण पाहतो की एखादा व्यक्ती गेल्यानंतर किती समीकरण बदलतात, पण आज तुम्ही घटना घडल्यापासून चव्हाण साहेब ही सगळी लोक क्षणामध्ये त्या ठिकाणी हजर झाली आणि आजपर्यंत या ठिकाणी सगळी उपस्थित झाली. आणि फक्त उपस्थित नाही, फॉर्मॅलिटी नाही, तर काल सुद्धा सायंकाळी मला कळालं मिळत आहे की नामदार विखे पाटील स्वतः या ठिकाणी सगळी पाहणी करण्याकरता सुद्धा संध्याकाळी आले. सुजय दादा रात्री 1:30 वाजता फोन आला आणि सकाळी परत संवाद साधला की काय काय झालं, काय काय नाही झालं. आणि आज सुद्धा साहेब तुम्ही दोघं या ठिकाणी तुम्ही येऊन सुद्धा फक्त अर्ज भरण्याकडे नाही गेले, तर अर्ज भरण्याच्या अगोदरची काय प्रक्रिया होती तिथं सुद्धा तुम्ही जाऊन आले. त्याबद्दल विशेष आभार व्यक्त करतो. तर ही सगळी जबाबदारी असते फार पडा. त्या साहेबांच्या गेल्यानंतर देखील तुम्ही स्वतःच्या खांद्यावरती घेऊन आज ती मिळवताय. आणि आता आपली सर्वांची जबाबदारी 23 तारखेपर्यंत आपल्या सर्वांना आता आपल्याला हजर राहायचं. या लोकांनी आता जेवढी जबाबदारी तुम्ही पार पडली, आता 23 तारखेपर्यंत काय ही सगळी जबाबदारी त्यांच्यावरती राहणार. आता इथून तुमची सगळी जबाबदारी कोणावरती आहे? आपल्यावर. हातवर करून जर सांग कोणावरती जबाबदारी आपल्याला. याची जबाबदारी आता आपल्या दुसऱ्याची तुम्ही पार पाडली. हे सगळं करत असताना आपण आता काय कारण सांगू नका. आता प्रचंड ऊन आहे, आता काय इकडं दुपारच्या कोणी भेटत आहे म्हणून आम्ही इकडं आलो. सकाळी आता उद्याची वेळ घेतली, उद्या जातो असं काय तुम्हाला सांगतो. तुम्ही चालू राहिले आता दिवस फक्त 20 दिवस आपल्याला राहिले. 21 तारखेला आता प्रचार सायंकाळी बंद होईल. पण जरी प्रचार बंद झाला आपल्याला गाडी बिडी घेता येतं, पण आपण प्रत्येकाने बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक मतदार हा आपला मतदानापर्यंत आपण घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरची आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आता 2 कोटी वोट आहेत. दादा सुद्धा एक घटना घडल्यानंतर सुद्धा उमेदवारी आज दाखल होतो. पण यामध्ये निवडणूक मध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पोट निवडणुका झाल्या
त्याच्यामध्ये आपला निकाल राहुरी विधानसभा मतदारसंघात असा लागला पाहिजे की आजपर्यंत जेवढ्या पोटनिवडणुका झाल्या तर त्या निवडणुकीमध्ये एवढ्या मताधिक्य कोणालाच मिळत नाही तेवढा आजची आम्हाला मिळाला पाहिजे. सगळ्यांनी आता आपल्याला वेळ द्यायचा, काम करायचंय, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सगळ्यांना आपल्याला सामूहिक जबाबदारी आपल्याला पार पाडायची. आज राज्यामध्ये सगळी मंडळी आली आहे, त्यामुळे आजचा हा संदेश हा राज्यभर जाणार आहे. निवडणुकाही दोन आहेत, त्यामुळे यात एक चर्चा सातत्याने आपली चालणार आहे. आचरण जाण्यानं मोठी शोककळा आणि दुःख झालेल्या या मतदारसंघाचा नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली. खरं तर वास्तविक पाहता स्वकर्तृत्वावरती त्यांनी आपलं नेतृत्व उभा केलं आणि अनेक वेळा या जिल्ह्यातून तब्बल 6 वेळा या निवडणुका जिंकल्या. सरपंचापासून ते आमदार आणि या राज्याचे मंत्री म्हणून आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून निश्चित स्वरूपामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये वंचित घटकाला गोरगरिबाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं व्यासपीठावरचे असतील किंवा खाली बसलेले सर्वजण असतील ज्यांच्या संपर्कामध्ये कर्डिले साहेब आले त्यांनी रुग्णांना असे जपले आणि सगळ्यांची जवळीक अशी साधली की सगळ्यांना वाटायचं की कर्डिले साहेब हे आपलेच आहे. ही भावना खऱ्या अर्थानं आपल्या जनसामान्यांमध्ये त्यांच्या प्रती होती. आणि म्हणून निरंतर सातत्यानं कष्ट करायचं, लोकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये सकाळी 6 वाजता घरातून बाहेर पडायचं, अशा प्रकारची त्यांची भूमिका ही असायची. आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थाने कर्डिले साहेबांनी आपल्या कुटुंबाकडं अक्षय कर्डिलेंच्या भाषणामध्ये जाणव एकूण त्या मुलाला सुद्धा शेवटी या व्यासपीठावर आपला फॉर्म भरत असताना ते त्यांनी भाषण केलं. खरं तर कुणावरही अशी वेळ येऊ नये, एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहेत, इतक्या मोठ्या दुःखात असताना देखील एवढं भक्कमपणे एवढ्या मोठ्या लोकांच्या समोर अशा पद्धतीचं भाषण करणं ही सोपी गोष्ट नाही. आम्ही सर्व राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते झालो, परंतु अशा स्वरूपामध्ये आपल्या राजकारणाची सुरुवात होईल. आणि खऱ्या अर्थानं अक्षयने जे भाषण केलं त्या भाषणाच्या वेळी माझं सुद्धा आपल्या सगळ्यांकडे लक्ष होतं. लक्ष एवढ्यासाठी होतं की मलाही वाटायचं की वय कमी आहे, अक्षय भाषण कसं करणार, जबाबदारी कशी सांभाळणार. पक्षाचे नेते आदरणीय सभापती काय उपाध्याय सुद्धा आपण करतो. माझे सरकारी बंधू स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले त्यांना सुद्धा भावपूर्ण आपण करतो. आणि त्या पोटनिवडणुकीकरता आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी उपस्थित असले त्या भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष मान्य रवींद्र चव्हाण साहेब, विधान परिषदेचे सभापती मान्य राजमंत्री साहेब, मान्य आमदार मुनिकदे राजाने, मान्य आमदार प्रवेशाचा घर, मान्य आमदार पंधराभाई दत्ता, मान्य आमदार मुकुंदराव गणके, मान्य आमदार दातेकर, मान्य आमदार रामजी भटार, भारतीय जनता पक्षाचे निवडणुकीचे राज्याचे अध्यक्ष माहिती आपले नेते अध्यक्ष वाजपेयी आणि मोहिते ज्येष्ठ नेते माझ्या सुभाष पाटील साहेब, राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष महापौर गाडे,
ज्यांच्यासाठी आपल्याला जमलेलं आहे ते आपल्या माहितीचे लोकप्रिय उमेदवार माननीय अक्षयजी गडे आणि त्यामध्ये सर्व महायुतीचे कार्यकर्ते बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र वेळ मला झालेला आहे तिथे महाराष्ट्रात आपलं भाषण करायचे मला मनापासून आपल्या राज्याचे नेते लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले प्रदेश अध्यक्ष मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनापासून अभिनंदन करायचं आहे ते तुम्ही आजचे दाता केलेले आणि उद्या मोदी नेत्याला सांगू इच्छितो की आपण जी निवड केलेली आहे तो आपण विश्वास दाखवलेला आहे त्याला निश्चितपणे आम्ही सार्थक करून दाखवू अशा प्रकारचे शब्द ते आपल्या सर्वांकडून हा जो कोण आम्ही बरोबर आहोत धन्यवाद मनापासून धन्यवाद खरं तर आज युवराजांना आपल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापनेचा दिवस आहे आणि या शुभमुहूर्तावर आपण आश्चर्य आलो होतो ही कार्यकर्त्यांची विनंती केली होती त्या जर आश्चर्याने उमेदवारी पाहण्याचा आनंद आहे त्या शिवाजीराव आपल्यामध्ये कसले तर होत आहे आणि मला तिथे साध्या पद्धतीने पुन्हा लवकर नामवून न करता आताचबाजी न करता आपण आजची उमेदवारी आता भरवत आहे कारण ही निवडणूक एक वेगळ्या वातावरणामध्ये आलं आणि तालुक्याच्या विकासाकरता भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी महायुतीचा खरं तर आज आपण सर्वजण अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारी अर्ज हा भरण्यासाठी आणि त्या निमित्ताने या सभेसाठी एकत्र जमलो हा दिवस या मतदारसंघासाठी आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशासाठी सुद्धा एक ऐतिहासिक दिवस आहे कारण अक्षयची जेव्हा आम्ही सर्वांनी चर्चा केली आणि विखे पाटलांची जेव्हा आम्ही सर्व बोललो उमेदवारी तर गेल्या आठवड्यातच घोषित झाली होती परंतु पालकमंत्री आणि नेते विजयजींनी असं सांगितलं की जर आपण 6 एप्रिल या वर्धापन दिनी जर उमेदवारी अर्ज भरला तर त्याचं एक वेगळं असं महत्व असतं आणि त्यांची जी विनंती होती आम्ही सर्वांनी ती मान्य केली खरं तर अक्षय त्यांनी आपल्या भाषणामध्ये शिवाजीरावांची असणारा 35-40 वर्षाचा असणारा राजकारणाचा प्रवास आणि त्या प्रवासाबरोबर जोडले गेलेले की असंख्य माणसं की जी कुटुंब म्हणून जोडली गेली सहकार क्षेत्रातून जोडली गेली बँकिंग क्षेत्रातून जोडली गेली आणि वेगवेगळ्या भागातून जोडली गेली शिवाजीराव आणि आम्ही सर्वजण वर्षानुवर्ष विधानसभांमध्ये एकत्र काम केलं आणि त्यांच्या बरोबर काम करत असताना नेहमी जेव्हा जेव्हा विधानसभा चालू असताना लॉबीमध्ये आम्ही जेव्हा बसायचो तेव्हा त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने कुस्तीच्या पटांगणामध्ये काय होतं
एक पासून निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने आम्हाला या सर्व भागामध्ये काम करावं लागतं, त्या सर्व विषय ते एका वेगळ्या शैलीमध्ये, त्यांची बोलण्याची एक शैली, की त्या शैलीमध्ये ते नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर त्यांचे असणारे मैत्रीपूर्ण राजकारणाच्या पलीकडचे असणारे संबंध आणि त्या मनोज साळवे सह महेश दाने, C24 तास, राहुरी.